नमस्कार माझ्या लेकी बाळांनो, मला भरपूर कमेंट आल्या त्या लेकी बाळाच्या की आजी आम्हाला चिचवणी बनवून दाखवा. जुन्या काळातलं जुन्या पद्धतीनं चिचवणी करून दाखवते तुम्हाला. लेकी बाळी व ज्वारीची भाकर आणि चिचवणी जर खाल्लं ना तर लई चटकाच जातो तोंडाचा निघून. लई भारी लागत चिचवणी ज्वारीची भाकर. तुम्हाला नसली ज्वारी तर विकत घेऊन खाजा. चिचा नसल्या जवळ तर म्हशी इकायला येतात, इकायला येऊन त्या घेत जा. त्याचं चिचवणी करून खाजा. लईच भारी लागत. ह्या दिवसात ज्वारीची भाकर आणि चिचवणी लईच भारी लागत लेकी बाळी हो. आता तुम्हाला मी दाखवून घेते पहिलं काय काय लागत ते. मिरी घेतली जरशी कट करून, बेसन पीठ घेतलं अर्धी वाटी, जिरे घेतले 1 चमच, मोहरी घेतली अर्धा चमच, मीठ घेतलं 1 चमच, हळद घेतली अर्धा चमच आणि 10-12 मिरच्या घेतल्या. 10-12 कांड्या लसूण घेतलाय. 2 कांदे येत हे उभे कापून घ्यायचे. आता या 10-12 कांड्या लसणाच्या ह्या फोडणी टाकायच्या. ही चीज पाण्यात भिजू घालायची. हे गुळ कडात सोडायचा म्हणजे आपली रेसिपी लई भारी होती. सामान तर दाखिलंय पण माझ्या पद्धतीनं जुन्या पद्धतीनं मी तुम्हाला बनवून दाखवते. एकी बाळी हो, अर्धा तांब्या घेतलाय पाणी. त्याच्यात हा काही चीज आहे ही भिजू घालायची. आता मला वाटूस तर चीज मऊवणी भिजल. मग अशी कालू कालू घेते का लगी कडाला टाकी. 10-12 मिरच्या, थोडेसे जिरे, 1 चमच मीठ एवढं वाटून घ्यायचं. आता वाटीचे खसा खसा असं चांगलं वाटीला जायचं बारीक म्हणजे मग मिळून येतं. लई सटार भाटार केलं मग नाही चांगलं दिसत ती. मग सरे सालपटच मिरच्याची बारं कोणतरी आपलं वाटायचं झाले काढून घ्यायचं. असा पाटा मुरुटा धुवून काढी जायचा. आता वाटण घेतलंय तवर आता मी कांदा कापून घेते. मग चूल चेतून घेते आणि मग कढईत परतायला कांदा टाकीते. तेल, मोहरी, जिरे, हळद सगळं टाकीते. मग असं कालू कालू घेते. मग तिथंच पाणी टाकीते. घरच्या आपल्या डाळीचं हरभऱ्याच्या बेसन पीठ डाळीचं. आता हे बघा कांद्याचे बुडखं घेते कापून. आता उभा कांदा खेपीचे चरस हे बघा असा कापायचा. कांदा बी बारीक कापायचा. कढईत टाकायचा. परतू घ्यायचा. कांदा, लसूण, कोथिंबीर आणि मग बघा आपली कढी, चिचाची कढी. मग म्हणते चिचवणी म्हणते त्याला, पण कढी आहे. कढी जुन्या पद्धतीची आमच्या लग्नाला तीच होती. आमच्या लग्नाला हुलग्याचं पीठ आणि चिचवणी आणि लापशी. भात कशाचा मग भातच नसत. पहिले तांदूळ नसं भेटत. असा कांदा कापायचा बारीक. परतू घ्यायचा. ही आजी आहे मग कशी कापलं तरी म्हणते म्हातारा माणूसच आहे. पण तुम्ही पुरी सोर्यात हात घेता कापून तर जपून कापी जा. जपून बोटाला त्याला म्हणजे बोट कापलं तर रक्त निघतं, दुःख होतं. तुम्हाला कामं करावं लागत येतं. धुणे धुवायचे, वाटणं वाटायचे, कणकी मळायच्या, पाणी होतं मग बोटात. आता चूल चेतून घेतली. किती गोडवानी चेतली चूल. जाळ चाललाय भडभूड भुडभुड भुडभुड. आता कढईत ठेवते पटक्यास. आता तेल टाकी ते जरा चिचवण्याला जरशी थोडं बरंच लागत तेल.
तर तुम्ही बी टाकी जायचं. 2 वगळी टाका, 3 वगळी टाका, अशा आकाराने टाकी जायचं. म्हणजे कांदा, लसूण, मोहरी, कोथिंबीर हे सगळं परतून निघालं पाहिजे. आता 3 वगळी तापू घातल्या. कांदा लसूण टाकून घेते परतू. कसं तुडतुड वाजत आहे तेल. असं वाजलं पाहिजे परत मध्ये कांदा लसूण. जिरे टाकीते. आता मोहरी टाकीते. आता परतू घेते. आता कोथिंबीर टाकीते. आता परतू घेते. आता थोडी हळद ही टाकून घेते. आता वाटण परतायला टाकीते. आता परतू घेत जायचं वाटण. बेसन पीठ पाण्यात टाकते आणि कालू घेते. बघा असं कालायचं. असं गाठी नाही होऊन द्यायच्या. गाठी झाली मग गाठी सगळ्यात कडीच गाठीच होत्यात. बेसन पीठ काढलेलं हे टाकून घेऊ. आता हे परतू घेऊ. पाणी आहे भिजलेल्या हे जरशी थोडंसं काढून घ्यायचं आणि मग खाल्लं गटगट त्याच्यात कालू घ्यायची चिकन ती टाकून द्यायचं कढईमध्ये. आता हे बघा हे पाणी काढून घेते वरलं आणि आता हे खाली पाणी राहिलेलं परत बासनात टाकी ते ताटामध्ये टाकून. आता ह्या बघा कालू घेते अशी चीज. आता हे चितरचं पाणी येईल की बाई हे पण सोडून घ्यायचं याच्यामध्ये. पातळ करायचं गॅस लावून नाही करायचं. 2 खडे तर हे गुळाचे हे पण आपल्याला चिचवण्यात टाकून घ्यायचे. बघा हे असे आपमचं इगरत येत. हा झालं आपलं चिचवणी. आता मस्त पैकी चिचवणी भुकळी येऊन द्यायची. गुळ इगरायचा आणि आलं कडक खाली उतरून घ्यायचं. लई कड नाही येऊन द्यायचा. लई कड आला का मग नुसतं पाण्यावानी होतं. असं नुसतं पाण्यावानी ढावळ्यासारखं. आणि आरचकाचा कड आला का मग मजबूत राहती आणि जोरदार कढी होती चिचाची. लेकी बाई हो याला 2 नावं येतं. चिचवणी पण म्हणते आणि कढी पण म्हणते. तुम्हाला जी परवडत ते म्हणा. कढी म्हणा चिचवणी म्हणा पण जास्त म्हणजे चिचवणीच म्हणते. आणि अशीच करून खा तुम्ही पण. तुम्हाला दाखिलं ना आता म्या एवढं सामान गाडी जाऊन करून खाता. तुम्ही लय बाऱ्या म्हणला तर आजी चिचवणी मग आज म्या चिचवणी केलं तुम्हाला. आणि ह्या बघा कशी कढी झाली आपली. लय खाव वाटते ज्वारीची भाकर चुरूच. आता ज्वारीची भाकर करते मी रपाच. आणि तुम्हाजवळ असली ज्वारी तर तुम्ही पण करी जा चिचवणी ज्वारीची भाकर. हे भारी. आता उन्हाळा आहे तुम्ही रोज जरी खाल्लं चिचवणी करून तरी कटाळायचं नाहीत. इतकं भारी लागत ज्वारीच्या भाकरी संग. कशा संग खा ज्वारी असते तर ज्वारी, बाजरी असते तर बाजरी, पण गव्हा संग नाही गोड लागत.